350 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी इथल्या प्रबोधन करायला इशारा केलाय। लोकांची या चाल चाले, लोकांची या बोल बोले, लोकांना जी भाषा समजेल त्या भाषेत जाऊन प्रबोधन करा, असं संत तुकाराम महाराज 350 वर्षापूर्वी म्हणाले होते। राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांच्या इतिहासाबद्दल तर बोलेलाच, गोजरे सरांनी सुद्धा या ठिकाणी अहिल्या मातेचा इतिहास सांगितलेला आहे। इथं भैयानं सुद्धा खूप छान प्रकारे इतिहास सांगितलेला आहे। पण वर्तमान आपली परिस्थिती, वर्तमानामध्ये काय स्थिती आहे याच्यावर सुद्धा आपल्याला बोललं पाहिजे। बघा, आज प्रत्येकाजवळ मोबाईल आला आहे, मोबाईलला खूप वातावरण खराब झालं आहे। मोबाईल ही काळाची गरज आहे, हरकत नाही, पण एवढा अतिरेक की आज त्या संडासमध्ये सुद्धा काही जण मोबाईल घेऊन जातात आणि तिथं रिंगटोन वाजते, झुकेगा नहीं साला। एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे। बघा, अगोदर जर एखादं लहान लेकरू जर रडायला तर ती माता काय करायची, त्या लहान लेकराला जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्याबरोबर ते लहान लेकरू शांत बसायचं। पण आज जर ते लहान लेकरू रडायला तर ती आई काय करते, त्या लेकराच्या हातामध्ये मोबाईल देऊन टाकते आणि मोबाईल त्या लेकराच्या हातात पडल्या पडल्या एका क्षणामध्ये ते चिडीचूप होत। यामुळे काय होत आहे, लेकर मोबाईलचं लेकरांना व्यसन लागत आहे, अभ्यासापासून लेकर दूर होत आहेत। बघा, अगोदर जर एखादा घरामध्ये पाहुणा आला, आपल्या घरी पाहुणा आला तर ते काय विचारायचा, तुमच्या शेतामध्ये काय पेरलाय, तुमचा मुलगा काय करतो, तुमची मुलगी काय करते, हे विचारायचा। पण आज जर एखादा पाहुणा आपल्या घरी आला तर ते काय विचारताय, अगोदर घरामध्ये इकडे तिकडे बघतो आणि हळूच म्हणतो, आपल्याकडे छोट्या पिनचं चार्जर आहे का, म्हणजे ते टेन्शन मध्ये आहे, कारण त्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे। एवढी वाईट परिस्थिती झालेली आहे। आमच्या मुलाजवळ, आमच्या मुलाकडे एवढ्या समस्या आहेत, तरी सकाळी उठल्या उठल्या त्याच्या डोक्यामध्ये एकच आहे की मी स्टेटस काय ठेवलं पाहिजे। आजच्या युवकांना मी सांगू इच्छितो, अहो, कोण्याही आयऱ्या घराचा स्टेटस ठेवण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये राबणाऱ्या, हाडाचं काढ करणाऱ्या आणि रक्ताचं पाणी करणाऱ्या आपल्या बापाचं स्टेटस ठेवा। या ठिकाणी गोजरे सरांनी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे। माता भगिनी या ठिकाणी मोठ्या उपस्थितीमध्ये आहेत। बघा, त्यांनी सांगितलेलं आहे की बाप काय असतो। मी सुद्धा एक उदाहरण देऊन आपल्या समोर बाप काय असतो हे सांगणार आहे। मुलींनो, ज्यावेळेस तुमचं लग्न जमतं आणि लग्न जमल्यानंतर तुम्हाला वाटा लावायची वेळ येते आणि ज्यावेळेस वाटा लावायची वेळ येते, तुमची गाडीत बसण्याची वेळ येते, त्यावेळेस तुम्हाला तुमची ती आई आहे, ती आई रडताना दिसते, मुलीला तिचा भाऊ रडताना दिसते, तिची आजी रडताना दिसते, सर्व नातेवाईक रडताना दिसतात। पण जे बाप असते कुठंतरी मंडपामध्ये काम करताना दिसत आहे। मुलगी गाडीमध्ये बसते, गाडी निघून जाते, त्या मुलीच्या मनामध्ये एक विचार येत आहे की ज्या घरामध्ये मी 18-19 वर्ष राहिले, ज्या घरामध्ये मी आयुष्यभर काम केलं, ते निर्दयी बाप मी वाटा लावताना थोडा सुद्धा रडला नाही। हा विचार त्या मुलीच्या मनामध्ये येऊ शकतो। तो बाप परत मंडपामध्ये जातो, त्या मंडपावाल्याचे पैसे देतो, त्या आचार्याचे पैसे देतो, बँडवाल्याचे पैसे देतो,
आणि घरी येतो, ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस जी आई मुलीला रडताना दिसते, आजी रडताना दिसते, जे भाऊ रडताना दिसते, ते झोपलेले असतात. पण जे बाप घरी येतो आणि त्या मुलीचा पंजाबी ड्रेस असेल, त्या मुलीची वही असेल, तिच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूला पाहून ढसा ढसा रडतो, त्या वस्तूला स्पर्श करून रात्रभर ढसा ढसा रडतो. म्हणून माझ्या मुलींना, माझ्या भगिनींना एक विनंती करायची आहे की जय वाघासारखा बाप दिसणारा तुझ्यासाठी ढसा ढसा रडतो, त्या बापाची कधीही खाली मान जाणार नाही. हे आपण या जयंतीच्या निमित्तानं आपण विचार केला पाहिजे. बघा, इतिहासाबद्दल गोजरे सरांनी सांगितलेलं आहे. मी सुद्धा एका 10 मिनिटांमध्ये आईला मातेचा इतिहास तुमच्या समोर सांगणार आहे. बघा काय परिस्थिती होती. एकेकाळी राज्यकर्ती असलेला धनगर समाज, एकेकाळी दोन्ही हाताने देणारा धनगर समाज आज 2 हात पसरून पक्षाचं तिकीट, आरक्षण, आर्थिक मदत या धनगर समाजावर वेळ आली आहे. कारण धनगर समाज आपला इतिहास विसरलेला आहे. बघा एक उदाहरण आपल्या समोर देतो. गरुडाचे त्या कोंबडीच्या अंड्यामध्ये गरुडाचं अंड ठेवल्या जाते आणि ज्या वेळेस त्या कोंबडीच्या अंड्यामधून त्या कोंबडीचे पिल्ले बाहेर येतात त्यावेळेस ते गरुडाचं पिल्लू सुद्धा त्या गरुडाच्या अंड्यामधून बाहेर येत आहे. आणि ते गरुड उंच भरारी घेताना एकदा जमिनीवर खाली पाहतो आणि ते गरुडाचं पिल्लू त्या कोंबडीच्या पिल्ल्याबरोबर चालताना त्याला दिसतंय. आणि ते गरुड खाली येतो आणि त्या गरुडाच्या पिल्ल्याला बोलतो की तुझी जागा जमिनीवर नाही, तुझी जागा उंच आकाशामध्ये आहे, तू चल माझ्या बरोबर. त्यावेळेस ते गरुडाचं पिल्लू म्हणतो की मला तुझ्या बरोबर यायचं नाही, मला खालीच या कोंबडीच्या पिल्ल्या बरोबर राहायचं आहे. असं करत ते एकदा येतो, दोनदा येतो, तीनदा येतो. ते गरुडाचं पिल्लू त्याच्यासोबत जात नाही. 4थ्या वेळेस ते येतो आणि म्हणतो चल माझ्या बरोबर. आणि ते गरुडाचं पिल्लू विचार करतंय की एवढ्या वेळेस हे माझ्या जवळ आला आहे आणि मला चल म्हणत आहे, तर याच्या बरोबर आपण गेलं पाहिजे. आणि ते त्या गरुडा बरोबर ते गरुडाचं पिल्लू उडायला पाहतंय, पण त्याला उडता येत नाही. कारण ते त्याची स्वतःची ओळख विसरलेला असतंय, ते त्याचा इतिहास विसरलेला असतंय, म्हणून त्याला उडता येत नाही. धनगर समाजाची सुद्धा तीच अवस्था झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज नवीन इतिहास घडू शकत नाही. मग काय येता इतिहास. बघा एकदा राजे मल्हारराव होळकर आणि राघोबा पेशवा हे पुण्याला जात असताना चोंडी या गावी मुक्कामी थांबतात आणि मुक्कामी थांबल्यानंतर त्याला तहान लागते आणि तहानलेल्या अवस्थेमध्ये त्याला एक 8 वर्षाची मुलगी दिसते. आणि ती मुलगी दिसल्यानंतर मल्हारराव म्हणतात की मुली मला 1 ग्लास पाणी मिळेल का. आणि ती मुलगी असते राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर. आणि ती 8 वर्षाची अहिल्यामाई मल्हाररावांना म्हणते की पाणी पाजण्या अगोदर 2 घास जेव घालणे हा आमचा धर्म आहे. आणि मल्हारराव आणि बाजीराव पेशवे यांना अहिल्यामाई घरी घेऊन जातात आणि त्यांना पोटभर जेव घालतात. मल्हाररावांना त्या अहिल्यामाईचा स्वभाव आवडतो आणि अहिल्यामाईचे वडील मानकोजी शिंदे यांच्याकडे आपल्या खंडेरावासाठी मागणी घालतात की तुमची मुलगी मला सून म्हणून हवी आहे. आणि मानकोजी शिंदे एका क्षणाचाही विलंब न करता होकार देतात आणि खंडेराव होळकर आणि अहिल्यामाईचा विवाह होतो. आणि चोंडी ते इंदोर 500 किलोमीटर अहिल्यामाई त्या होळकरांच्या दरबारामध्ये सून म्हणून जातात. बघा अहिल्यामाई ज्यावेळेस जातात त्यावेळेस मल्हारराव होळकर त्यांचे सासरे आणि अहिल्यामाईच्या सासू गौतमामाई त्यांनी काय शिकवलं असेल. आज जर एखादी नवीन सून आली घरात तर आपल्यामध्ये काय शिकवल्या जाते. हे तुझा सासरा आहे, ही तुझी सासू आहे, हे तुझं घर आहे, हे तुझं शेत आहे,
तुझ्या सासू एवढी कडक आहे की तिला उठल्या उठल्या चहा लागतो. तुझा सासरा सुद्धा खूप कडक आहे, त्याला उठल्या उठल्या नाश्ता लागतो. हे आजच्या नवीन सुनेला आल्यानंतर शिकवल्या जात आहे. पण राजे मल्हारराव होळकरांनी माता गोतमाबाईंना आयल्यामाईला काय शिकवलंय? घोड्यावर कसं बसायचं, तलवार कशी चालवायची, भाला कसा फेकायचा, हे शिक्षण माता गोतमाबाईंना आणि मल्हारराव होळकरांनी दिलंय. म्हणून आयल्यामाई 29 वर्ष आदर्श राज्यकारभार करू शकल्या. पण आमच्या आयल्या मातेचा इतिहास आम्हाला आजपर्यंत कसा सांगितला की आयल्यामाई या मंदिर, आयल्यामाईनं मंदिरं बांधले, ब्राह्मणांना दान दक्षिणा दिली, एवढ्या पुरता इतिहास आयल्यामाईचा आम्हाला सांगितला जात आहे. अहो, लढता लढता शहीद होणारे खंडेराव होळकर व्यसनी दाखवलं जात. बघा, ज्या वेळेस इकडे आपल्याकडे दिवाळी असेल त्यावेळेस टीव्ही मध्ये दिवाळी असते, ज्यावेळेस इकडे रंगपंचमी असेल त्यावेळेस टीव्ही मध्ये रंगपंचमी असते, ज्यावेळेस इकडे राखी पौर्णिमा असेल त्यावेळेस टीव्ही मधल्या सगळ्या त्या बहिणी भावाला राखी बांधायला जातात. पण ज्या वेळेस आमच्या राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांची जयंती असते त्यावेळेस टीव्हीवर साधी शुभेच्छेची ओळ सुद्धा दाखवली जात नाही. ज्यावेळेस इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल त्यावेळेस टीव्हीवर दाखवल्या जात नाही. ज्यावेळेस महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल त्यावेळेस टीव्हीवर दाखवल्या जात नाही. अहो, आमचे खंडेराव होळकर जे लढता लढता शहीद झाले त्या खंडेरावांना व्यसनी दाखवलं आणि इथल्या पळपुट्यांना स्वातंत्र्यवीर केलं. बघा, ज्या खंडेरावांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते ते खंडेराव होळकर व्यसनी कसं काय शकतात? मल्हाराया मल्हाराया असा आवाज जरी ऐकला तरी दुश्मनाचे गावच्या गाव बस पडायचे. त्या मल्हारावांच्या संस्कारात वाढलेला खंडेराव व्यसनी कसं काय शकतो? दिल्लीच्या बादशाहाला आपल्या पायापाशी झुकवणारा खंडेराव व्यसनी कसं काय शकतो? पण आमच्या महामानवांचा इतिहास आम्हाला आजपर्यंत खोटा सांगितला. खंडेराव होळकर शहीद झाले. खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्या काळामध्ये सती जायची प्रथा होती. सती जायची आपल्याला ऐकताना काय वाटत नसेल, पण सती जायची प्रथा म्हणजे किती भयानक होती आपल्याला सांगणार आहे. ज्या वेळेस त्या बाईच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या बाईला त्या नवऱ्याच्या चितेमध्ये जिवंत टाकल्या जायचं आणि त्या बाईचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून ढोल ताशे वाजवल्या जायचे. महिलांना जिवंत जाळलं जायचं. जिवंत जाळले म्हणजे धर्म समजला जायचा. बघा, आपल्या गावात सप्ताह होत असेल, मी कुणाला चांगलं वाटावं किंवा बरं वाटावं यासाठी बोलणारा माणूस नाही, आपल्याला खरं वाटावं यासाठी बोलणार आहे. बघा, आपल्या गावामध्ये सप्ताह होत असेल, सप्त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं जात आहे? सती जायच्या प्रथेचा त्या इतिहास सांगितला जात आहे आणि ते अभिमानानं सांगितल्या जात आहे. अहो, ही स्त्रियांना जिवंत जाळल्या जायचं ती अभिमानाची गोष्ट आहे काय? जे बुवा बापू येतोय आपल्याला सप्त्यामध्ये कीर्तनामध्ये सांगतो की 5 पांडवाचा इतिहास सांगतो आणि त्या 5 पांडवाला एक बायको होती आणि त्या 5 पांडवांना ती बायको डांबरावर लावली. हे इतिहास अभिमानानं सांगतो. ही गोष्ट काय अभिमानाची आहे का? आणि आपण काय करतात महिला की त्या तुमच्या विरोधामध्ये ते बोलतो आणि तुम्ही ताटा घेऊन त्याला घरून गहू तांदूळ नेऊन त्याला तुम्ही देता. अहो, तुमच्या विरोधामध्ये ते बोलतो आणि तुम्ही त्याला घरातून तुम्ही त्याला जे गहू असेल, पैसे असतील, तांदूळ असतील हे त्याला नेऊन देता. अहो, आमच्या अहिल्याबाईंना कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नाही. अंधश्रद्धेला नाकारणारी आमची अहिल्या माता होती आणि त्या मातेचा इतिहास आपल्याला समजावा म्हणून या ठिकाणी आयोजकांनी आयोजन केलेलं आहे. बघा, अहिल्याबाई सती गेल्या नाही. अहिल्याबाई म्हणतात की सती जाण्यानं कोणता स्वर्ग मिळेल काही मला माहित नाही, पण आयुष्यभर इथल्या गोर गरीब जनतेसाठी आयुष्यभर झिजून मरेल पण मी सती जाणार नाही.
पण खंडेरावाच्या दुसऱ्या काही पत्नी होत्या, त्यांना सती जावं लागलं आणि त्या सती गेलेल्या ज्या पत्नी होत्या खंडेरावाच्या, त्यांच्या श्राद्धाच्या वेळेस त्या ब्राह्मण मंडळीने त्यांच्या नावे 2-2 पळ्या पाणी सोडण्यास विरोध केला. आईलामाई कळल्या, आईलामाई म्हणत आहोत त्या स्त्रियांनी त्या पुरुषाला आपला पती मानून चितेमध्ये जिवंत उड्या मारल्या. तुम्हाला काय करायचंय? त्यांच्या नावे फक्त 2-2 पळ्या पाणी सोडायचंय. हे जर जमत नसेल तर बंद करा हे तोतान. आणि आईलामाईना ते विधीच बंद पाडला. आईलामाई बद्दल सांगितलं, आईलामाता प्रचंड धार्मिक होत्या. आईलामाई धार्मिक होत्या, पण आईलामाई धर्मांध नव्हत्या. आईलामाईना कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नाही. आईलामाईच्या काळामध्ये कधीही आईलामातेनं जातपात पाळली नाही, जातपात मानली नाही. आईलामाईचा विश्वासू जे सेवक होता ते शरीफ भाई हा मुस्लिम होता. आणि आईलामाई बद्दल आपल्याला सांगितलं जातं की हिंदू धर्म रक्षिका आईलामाई होळकर. अहो, आईलामाई जर हिंदू धर्म रक्षिका होत्या तर आईलामाईचा विश्वासू सेवक हा मुस्लिम कसा का असतो? आणि जर बघा आता, मग आईलामाईच्या विरोधामध्ये हिंदू लोकांनी कसा काय हमला केला? जर आईलामाई हिंदूचं रक्षण करत होत्या तर मग जे राघोबा पेशवा जे होळकरांच्या घरामध्ये 40 वर्षानं चाकरी करत होता ते आईलामाईच्या विरोधामध्ये लढण्यासाठी 40,000 सैन्य घेऊन लढण्यासाठी येतो. हे कसं काय होतंय? आईलामाई तर हिंदूच्या रक्षण करते होत्या, मग कसं काय लढण्यासाठी येत आहे? बघा, राघोबा पेशवा 40,000 सैन्य घेऊन आईलामाईशी लढण्यासाठी येत होता. आईलामाईला समजलं. आईलामाईने चाल केली की आईलामाईने एक पत्र त्याला राघोबा पेशव्याला लिहिलं. आईलामाईला माहित होतं की जे लोक मनाला हरतात ते लोक रणांगणामध्ये कधीही जिंकू शकत नाही. म्हणून आईलामाईने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये आईलामाईने असं लिहिलं की राघोबा, मी तर एक स्त्री आहे. मी जरी हरले तरी माझा जय जयकार होणार आहे, पण कदाचित तू जर माझ्या हातून हरला तर तुला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. हे स्वराज्य माझ्या पूर्वजांनी तलवारीच्या बळावर रक्ताचं पाणी करून मिळवलं आहे. फाट भडेगिरी करून नव्हे. माझ्या स्वराज्यासाठी माझे रक्त जरी सांडले तरी चालेल, पण तुमच्यासारख्या देशद्रोही ब्राह्मण पेशव्याचे कपट कारस्थान चालू देणार नाही. आणि हे त्या राघोबा पेशव्याच्या हातामध्ये ते पत्र पडलं आणि राघोबा पेशवा 40,000 सैन्य घेऊन पळून गेला. एवढा दरारा आईलामातेचा होता. अवघ्या 5 मिनिटांमध्ये महामानवांचं नातं काय होतं हे आपल्याला सांगणार आहे. त्यानंतर आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय थोरात साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये मी माझं भाषण थांबवणार आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं काय कार्य होतं? छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की भाजीच्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका. बघा, भाजी खुडून घेतल्यानंतर देठ तर फेकून द्यायचा असतो, पण छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात की जे फेकून द्यायचं आहे आणि ते जर शेतकऱ्याचं असेल त्याला सुद्धा हात लावू नका. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे? बघा, तुम्ही जे सरकी शेतामध्ये लावायला आणता ती सरकी आणल्यानंतर तुम्ही घरी मोजून बघा आणि त्याचा हिशेब करून बघा. ती सरकी तुम्ही 1 लाख रुपये क्विंटलला आणता. या ठिकाणी गोत्रे सर मेडिकल क्षेत्रामध्ये आहेत, त्यांना माहित आहे. मेडिकलवर एक कॉटन भेटल्या जाते जे ऑपरेशन साठी वापरले जाते. ते कॉटन आणून बघा, ते कॉटन 4 लाख रुपये क्विंटलला आणतात. अशी काय प्रक्रिया केली की ज्या कापसाची किंमत 4 लाख रुपये झाली. आणि आमचा शेतकरी शेतामध्ये एवढा घाम गाळतो, सरकी शेतामध्ये लावतो, त्याला फवारतो, त्याला वखरतो, वेचून घरी आणतो आणि बाजारामध्ये गेल्यानंतर त्या कापसाला 7 आणि 8 हजार रुपये भाव. इथं शेतकरी घटलाय. बघा, आपण जर एखादा पिक्चर बघायला गेलो
एखादा समजा आरचीचा पिक्चर बघायला गेलो तर तिथं स्वतः आरची असते का? त्या आरचीचं चित्र असतंय, स्वतः आरची तिथं नसते. तरी अगोदर आपल्याला तिथं तिकीट काढावं लागतंय. पण डोंबऱ्याचं लेकरू जिवंत तारेहून चालतंय, तिथं आपल्याला अगोदर तिकीट काढावं लागत नाही. खाली उतरल्यानंतर ते हातामध्ये ताट घेऊन 10 रुपये 5 रुपये मागत फिरताय. बहुजनाच्या घामाला किंमत नाही. बघा